हे दरवर्षी एनओसी देतात आणि विना मोबदला इथे आपण जे काही बांधकाम केलेलं आहे किंवा इथे गार्डन समोर बघताय तुम्ही, इथे गार्डनची जागा आहे पण ते विकसितच नाही केलेलं. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी प्रलंबित आहेत, खूप वर्षांपासून नागरिकांची मागणी आहे, अशा गोष्टींकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर महापौरांनी 100 दिवसाचा कार्यक्रमाची आखणी केलेली होती. त्या अंतर्गत आजपासून नाशिक शहरातील 31 प्रभागांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. महापौर, उपमहापौर यासह त्या प्रभागातील नगरसेवक या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत. ताई, दौऱ्याला सुरुवात झाली आहे, तुमचं स्वागत देखील होतंय, मात्र तक्रारींचा पाढा वाचला जातोय. नक्कीच. विशेष करून मी सांगितलं होतं की पहिल्या 100 दिवसात आपण प्रभाग निहाय, कारण मी म्हटलं प्रत्येक प्रभाग जो आहे त्याचा विस्तार, त्याची डेमोग्राफी, त्याची जॉग्राफी, त्याच्या प्रभागातल्या सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं आहे. बजेट जेव्हा आता आहे, अजून बजेटची महासभा लागलेली नाहीये, स्टँडिंगचं देखील बजेट प्रोसेसमध्ये असताना जर आपल्याला ह्या समस्या आणि कुठे कुठे खरी गरज आहे हे जर प्रायोरिटाईज करता आलं, त्याचा प्राधान्यक्रम जर आपल्याला ठरवता आला, तर निश्चितपणे प्रत्येक प्रभागात हळूहळू प्रत्येक वर्षी जे जे कामं आहेत त्याला प्रायोरिटी देऊन आपण त्याच्यावर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच टू. कारण काय, प्रत्येकाकडे पाणी, रस्ते, आता तुम्ही बघितलंय की मागच्या महासभेत आपण एक जनरल पाणी आणि रस्त्यांसाठी विशेष महासभा घेतली आहे. पण जेव्हा आपण वस्तुस्थिती पाहतो, जसं आता आपण सीता सरोवरमध्ये आहोत, तर खरं तर हा जो रस्ता आहे हा कुंभमेळ्याकरता आपण ऑल्टरनेटिव्ह VIP रूट म्हणून धरलेला आहे, ज्याची परमिशन आपण प्राधिकरणाकडे दिलेली आहे, अजून त्याची मान्यता आलेली नाही. पण हा जर रस्ता विकसित झाला तर हे सीता सरोवर जे आहे, जसं नाव आहे त्या पद्धतीने इथे काही जाणवत नाही. त्यामुळे हे जे स्पॉट आहे ज्या पद्धतीने झाले पाहिजे, तर मी लागलीच इकडच्या शेतकऱ्यांना सांगितलंय, हे दरवर्षी एनओसी देतात आणि विना मोबदला इथे आपण जे काही बांधकाम केलेलं आहे किंवा इथे गार्डन समोर बघताय तुम्ही, इथे गार्डनची जागा आहे पण ते विकसितच नाही केलेलं. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी प्रलंबित आहेत, खूप वर्षांपासून नागरिकांची मागणी आहे, अशा गोष्टींकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा प्रशासकीय काळ नसताना मग आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ज्या गरजा आहे त्या जर पूर्ण करू शकलो, सिंहस्थ आहे, लोकांच्या नक्कीच अपेक्षा खूप वाढल्या आहेत. इकडचे लोकप्रतिनिधी देखील आणि प्रत्येक प्रभाग हा खूप मोठा आहे, म्हणजे साफसफाईच्या दृष्टीने, म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये खरं तर साफसफाई झाली पाहिजे. तिकडचं व्यवस्थापन, जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते त्या पद्धतीने झालं पाहिजे. आता प्रत्येक प्रभागात कुठे कुठे ब्लॅक स्पॉट्स आहेत याची यादी, प्लस जे 10-10, 15-15 वर्षापासून रस्ते झालेलेच नसतील याची वेगळी यादी. त्याच्यामुळे रस्त्यांचं, कॉलनी रोडचं बजेट वेगळं आणि इथे मॅनपॉवर किती कमी आहे. कारण असा एक रोष होता सगळ्यांचा की पटलावर असणारे, रोस्टरवर असणारे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते इथे अनुपस्थित असतात. येताना जरी 50-56 दिसले रोस्टरवर, तरी सुद्धा प्रेझेंट असताना कोणाची लीव्ह असते, कोणी आजारी असतं, हे 30-35च असतात. त्या संदर्भात आपण काय करणार? नक्कीच त्यासाठी इथे गार्डन आणि जे काही विभाग आहेत स्वच्छतेचे, त्यामध्ये आपण गार्डन विभागात तर निश्चितपणे अजून भरती करायला लागणार आहे. कारण प्रत्येक गार्डन आपण बघितलं तर मेंटेनन्सचे पूर्ण शहरभर प्रॉब्लेम्स आहेत. त्याच प्रकारे जिथे जिथे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचं कंपॅरिझन जे परमनंट आहे त्यांच्याशी होणं गरजेचं आहे. कारण जर आपण चांगला पगार देत असून ते तिथे प्रेझेंट राहत नाही, एक बायोमेट्रिकची गरज मला इथे वाटते. कारण ते जर असलं तर मग ते हजर राहतील आणि न हजर राहणारा पगार कसला द्यायचा. अनेक नागरिकांच्या तक्रारी अशा होत्या की अधिकारी पोहोचत नाही, या आधीचे लोकप्रतिनिधी पण त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. तुम्ही पहिल्या महापौरात ज्या लोकांपर्यंत जात आहेत. हो, निश्चित, कारण ही गरज आहे. 4 वर्ष जेव्हा प्रशासकीय काळ होता तोपर्यंत लोकांचा विश्वास हा कुठेतरी डगमगला आहे. नाशिक महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि लोकांची संस्था, लोकाभिमुख काम करणारी संस्था, असं जर लोकांपर्यंत आपल्याला मेसेज द्यायचा असेल तर त्यांचा विश्वास संपादन करणं हे अतिशय गरजेचं आहे. लोक येतील, किती लोक येऊ शकतात माझ्यापर्यंत रोज, तर मी लोकांमध्ये गेले, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकांपर्यंत गेलो, तर नक्कीच लोकांना एवढं तरी आश्वासन आहे
की नाही हे आपल्यापर्यंत आले आणि नक्कीच याच्या पुढे कामं होतील आणि त्या पद्धतीनेच आम्ही कामं करायचा प्रयत्न करतोय. कारण इथे सगळेजण आहे, लोकप्रतिनिधींचा अँगल, लोकांचं काय म्हणणं आहे, कर्मचारी, अधिकारी हे सगळेच इथे उपलब्ध आहेत, तुम्ही पाहताय. त्यामुळे तिथल्या तिथे काही सोल्युशन होऊ शकतं का? जसं आता इथे आपण सीता सरोवरला आहोत, ते म्हणता आम्ही TDRचं पत्र दिलेलं आहे आणि आज काही शेतकरी, जसं विहित गावला प्रॉब्लेम आहे, तर 11:30-12ला आम्ही त्यांना बोलवलंच आहे. तर मग यांनाही त्यांच्यामध्ये बोलून घेतोय आणि मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की तिथल्या तिथे प्रश्न सुटले पाहिजे. अनेक अधिकारी वर्षभर जात नाहीयेत स्पॉटवर. नक्कीच हा अनुभव आता आलेला आहे. महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे नवनियुक्त नगरसेवक झालेले आहेत, नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे आणि वाढायला तसंच कारण आहे, कारण 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये या ठिकाणी नागरिकांचा भ्रमनिरास झालेला आहे. अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागलं, परंतु नागरिकांचं ऐकून घेणारं कोणी नव्हतं मुळात. आणि आता नागरिकांनी त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी, जिव्हाळ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असतात, ज्या छोट्या मोठ्या समस्या आणि ज्या नागरिकांना जो हक्क आहे, नाशिक महानगरपालिका ते टॅक्स भरतात आणि नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की त्यांच्या बाबतीमध्ये पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, मूलभूत ज्या सुविधा आहे त्या तरी किमान पोहोचल्या पाहिजे. रस्त्याचे प्रश्न आहे आणि ह्या जेव्हा आम्ही आज सुरुवात केलेली आहे, आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही सगळे नगरसेवक, महापौरताई, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि अनेक समस्यांचा या ठिकाणी डोंगर या ठिकाणी आहे असं मला वाटलं. हे म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु आता नागरिकांचं म्हणणं थेट आम्ही ऐकून घेतो आहे आणि त्याच्यासोबतच जे अधिकारी आहेत त्यांचं सोल्युशन लगेच त्या ठिकाणी जागेवरती ऑन दी स्पॉट आणि ज्या समस्या मोठ्या आहेत त्याला कसं करता येईल, किती काळ लागेल याचं सुद्धा अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेतोय. आणि मला असं वाटतंय आता ही गरज आहे. नागरिक आता अपेक्षित आहे, म्हणजे उपेक्षित होते, आता त्यांना अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आता लोकप्रतिनिधींकडनं केला जातोय. आजपासून सुरुवात झाली आहे. अपेक्षांचा, आव्हानांचा, समस्यांचा डोंगर खूप मोठा आहे, परंतु ह्या उपक्रमामध्ये जर सातत्य राहिलं तरच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, अन्यथा अपेक्षाभंग व्हायलाच वेळ लागणार नाही. कॅमेरामन मंगेश सह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.